नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। ठाणे जिल्ह्यातील बहुतांश अंगणवाड्यांमध्ये ठिबक सिंचन, शाळांची ही अशीच परिस्थिती। डोक्यावर पडलेला विद्यार्थी सुदैवाने वाचला। तुटलेल्या दरवाजा, खिडक्या, उखडलेल्या लाद्या, फुटलेले पत्रे, चिरलेल्या भिंती अशी काहीशी स्थिती ठाणे जिल्ह्यातील बहुतांश अंगणवाड्यांची झाली असून जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती देखील याहूनही वेगळी नाही। त्यामुळे आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रशासनावर असलेली मजबूत पकड, सहकारी अधिकाऱ्यांची मिळणारी समर्थ साथ यामुळे ठाणे जिल्ह्याला विविध पुरस्कार मिळवून देणारे कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे हे याबाबत काय निर्णय घेतात याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे। ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी आणि शहापूर या तालुक्यात काही अंगणवाड्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा सोडल्या तर इतर अंगणवाड्यांची अवस्था बिकट आहे। उदाहरण द्यायचे असेल तर मुरबाड तालुक्यातील टोकावडे बीट 2 मधील साखरवाडी अंगणवाडीचे देता येईल। तुटलेला दरवाजा, चिरलेल्या भिंती, फुटलेले पत्रे आणि उखडलेल्या लाद्याही सर्व गुणवैशिष्ट्ये येथे दिसून येतात। येथे 0 ते 6 वयोगटातील तब्बल 52 पट असताना याकडे दुर्लक्ष होत आहे। आहाराची 27 बालके तर कुपोषित 4 आहेत। पत्रे फुटलेले असल्याने येथे पावसाळ्यात ठिबक सिंचन सुरू असतं। अगदी जोरदार पाऊस आला तर या मुलांना लवकर घरी सोडावं लागतं। अंगणवाडीत गळणाऱ्या पाण्यामुळे मागील वर्षी स्वराज्य बापू भला हा मुलगा पाय घसरून पडला होता। त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो 8 दिवस उठत नव्हता। आज देखील एक मुलगा असाच पडला। आता सध्या येथील बालकांना छत्र्या उघडून अंगणवाडीत बसावं लागत आहे। अशी अवस्था केवळ साखरवाडीत आहे असे नव्हे तर बण्याची वाडी, डोंगरवाडी, झाडगर इत्यादी ठिकाणी आहे। कल्याण तालुक्यातील जवळपास 88 बालके मॅम आहेत। येथील अंगणवाड्यांची देखील अशीच अवस्था आहे। अंबरनाथ, भिवंडी, शहापूर येथे चित्र याहून वेगळं नाही। यामुळे मुख्य सेविका, बालविकास अधिकारी आणि त्यांचे वरिष्ठ नक्की काय करतात हा संशोधनाचा विषय आहे। अंगणवाडी सेविका मदतनीस अत्यंत तुटपुंज्या मानधनावर इनामे इतबारे काम करतात, परंतु होणारी आर्थिक पिळवणूक, त्याला वरिष्ठांचा असणारा छुपा पाठिंबा, लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष त्यामुळे ही परिस्थिती सुधारेल असे वाटत नाही। याहून महत्त्वाचे म्हणजे वेळोवेळी येणाऱ्या विविध कमिट्या, दौरे, आता सुद्धा आदिवासी आरोग्य अभ्यास समिती सदस्य अंगणवाडी केंद्रास भेटी देत आहेत। हे सर्व कशासाठी? यातून केवळ कागदी घोडे नाचवले जाणार, अहवाल सादर होणार, आश्वासनं मिळणार, पण पुढे काय हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो। या सर्व नकारार्थी परिस्थितीत एक आशेचा किरण वाटतो, तो म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे सर, व तशी आशा परिसरातील आदिवासी गोरगरीब लोकांना वाटते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई। नाही भरवले होय पाडली, भरवले होय पडली म्हणजे मग गावात मला वाटलं तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।